जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा तुमचा दिवस खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. 4 फुलाचे बाकी द्यायचे. किती चालू आहे? 320चा नाही, किंमत कमी असेल. याच्यावर किंमत 320 आहे आणि दुकानात 270चं मिळेल. हे एक पाव मसाला आहे, याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले आहेत. हे खोलून दाखवते नंतर मी. हे एक पावसाठी 1 पाव फुल, 1 पाव नाही मिळालं. हे 4 पाकिट आणलेली, पण हे 4ही मिळून 1 पाव आहे. हे 1 पाव फुल, 1 पाव धने लागतात. धने घरीच होते त्याच्यामुळे ते काही सांगितलं नाही. आणि खोबरं जर टाकलं तर तो चक्कीवाला माणूस काही काढून देत नाही, त्याच्यामुळे खोबरं काही टाकत नसते. हे संतूर डेटॉल जे आहे ते श्रेयाच्या हाताला म्हणजे सहन नाही होत, तिचे हात खराब होतात. तर हे वापरून राहिले तेव्हापासून तिचे हात काही खराब नाही झाले आहे ना ग. हे जर कोणाचे हात नाजूक असतील तर हे वापरू शकता तुम्ही. डेटॉलनं तिचे हात खूप लवकर खराब होतात. तुपाच्याही बरेच कमेंट असतात. हे विकासचं तूप वापरतो आम्ही दुकानामधलं, चांगलं लागतं. गावरानसारखं तर नाही लागत, पण बाकीच्या तुपापेक्षा हे तूप चांगलं लागतं. हे मसाल्याचं फोडून दाखवते एकदा. हे राहिलं हो खरंच, हे राहिलं होतं दाखवायचं. ही श्रेया गेली की बरोबर किराणा येतो आमच्याकडे. आम्हाला असं सांगायचं काम नाही पडत की काय लागतं काय नाही. हे आहे, हे फ्रीजमध्ये ठेवेल होतं. कैची घे ना ते मसाला फोडून तो. मागच्या वर्षी केला, मागच्या 2 वर्षात केला होता. मला याच्यातले बरेच नावं माहिती नव्हते, तर कमेंटमध्ये बरेच नावं आले याचे. याला काय मायफळ खूप नावं सांगितले होते कमेंटमध्ये. छोटे छोटे असतात ते. तर हे पूर्ण 1 पाव पाहिजे. एका पावाचंच प्रमाण आहे. मला याच्यानंतरचं हे वाढवलं तर याचे प्रमाण वाढत जातं, कमी केलं तर कमी होत जातं. पण हे शेजारच्या ताईने सांगितलं होतं की हे जर 1 पाव असलं सर्व मिक्स, हा मसाला असा मिक्सवाला भेटतोच, तर हे जर 1 पाव असलं तर हे फूल आणि धने 1-1 पाव घ्यायचं, बरोबर प्रमाण होऊन जातं. आणि हे लाल मिरच्या पण 1 पाव. तर या पद्धतीचं जर केलं तर प्रमाण म्हणजे चुकतच नाही. तमालपत्र आहे याच्यात. हे कर्णफूल, याला बाजा पण म्हणतात. दालचिनी आहे. शोप आली यावेळेस, मागच्या वेळेस काही शोप नव्हतं. जिरे आहे, पण साधे जिरे आहे. लवंग आहे, विलायची, आणि याच्यासोबत पण फूल येतं, पण हे फूल अगदीच एवढंसंच असतं, त्याच्यामुळे हे फूल काही टाकून नका. हां, साधे जिरे पण आहे आणि शहाजिरे पण आहे. हे शहाजिरेचं दुसरं पाकिट. त्याच्यानंतर हे ते निलगिरीच्या बिया आहे वाटतं, हेच म्हणतात त्याला इथे. याच्यातही बरेच नाव मला काही माहिती नाही. जे काही माहिती असेल तुम्हाला तुम्ही पहा. हे नाकेसर आहे. हे मिरे, हे खसखस, भेंडी विलायची आहे म्हणजे मोठी विलायची. हे खानदेशी मसाल्याचं आहे. हां, आणि ही सकाळचे कामं सुरू झालेली आहे नुकतेच. तर हा खानदेशी मसाला आहे. हे दाखवायचं कारण म्हणजे मला बऱ्याच कमेंट अशा असतात की ताई तुम्ही खानदेशी आहात का? तर आम्ही खानदेशी नाही, पूर्ण विदर्भ आहे. म्हणजे जन्म पण विदर्भातलाच आहे, सासरही विदर्भच आहे, आणि जिथे राहते ते पण विदर्भच आहे. खानदेशी आम्ही कुठेच नाही. पण खानदेशी भाषा का बरं वाटते आमची काय माहिती. हा मसाला खानदेशी आहे. ते बघू दे ना फ्रीजवरचं. ते त्या दिवशी सोफा कवर आणि हे फ्रीजचं बोलवलं होतं, पण सोफा कवर काही बसलाच नाही शेवटी, तर तो रिटर्न गेला. आणि हे घेतलं फ्रीजमध्ये टाकायचं. फ्रीजमधलं सगळं सामान काढून ठेवलं, आणि त्याच्यामधलं जे काही वस्तू आहेत, जे लावायचं आहे वगैरे, जे लावायचं आहे फ्रीजमध्ये, तर ते घासून वगैरे ठेवलं काल. आणि फ्रीज फक्त पुसायचं बाकी आहे. हे मॅट आहे, या पद्धतीचे मिळतात. म्हणजे जे खालचं जे काचाचं आहे ते खराब होत नाही. अगोदरच्या होत्या बोलवलेल्या, पण त्या खराब झाल्या. त्याला वरून अशी डिझाईन होती. ज्या डिझाईनवाल्या घेतल्या त्या थोड्या काही दिवसांना आपण पुसतो वगैरे, किंवा
फ्रीजमध्ये दूध वगैरे काही असलं की ते भांडं ठेवलं जातं, तर तेवढंच भागतं. त्याचं असं पुसलं की लगेच निघून गेलं ते, तर त्या खराब झालेलं. त्याच्यामुळे यावेळेस पूर्ण या पद्धतीच्या अशा प्लेन घेतल्या. प्लेन आहेत अगदी. फक्त कलर याच्यामध्ये हे 2 कलर आहे, 2 कलर आले. तर हे 6 आहेत. 200 रुपयाला आल्या. ह्या ऑनलाईन घेतल्या फ्लिपकार्टवरून. तर ह्या 200 रुपयाच्या आल्या. आता ह्या अशाच्या अशा नाही बसत, थोडं कट करून वगैरे टाकाव्या लागतात. तर फ्रीज फक्त पुसायचंच बाकी आहे, बाकी सर्व झालेलं. कोणती पावडर म्हणतात शेळ्याला? ब्लिचिंग. ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग कोणती पावडर? काय करायची दीदी? महिन्यातून 2 महिन्यातून 3 महिन्यातून थोडी थोडी विरीत टाकायची. ही अशी पावडर आहे की नाही, टाकली. काय करायचं, पावडर टाकल्यानंतर पाणी टाकायचं. खडे गरे खोबरे मिक्स करायचे तुम्ही. पावसाळ्यामध्ये जास्त लागतं. पावसाळ्यामध्ये नवीन पाणी येते ना, त्यावेळेस ब्लिचिंग पावडर जास्त प्रमाणामध्ये टाकले. वास किती मस्त आहे. पाण्यात परत टाकायचं. राईस वगैरे चेक करून किती टाकली. संपलं. आता हे टाकायचं नाही. आता माझे चालू होते इकडे शेंगदाणे भाजणं, कारण मला करायचं होतं पीनट बटर. तर शेंगदाणे खूप अशी कमी गॅसवर भाजायचे असतात, जेणेकरून त्याची जी साल आहे ती पूर्णपणे निघायला पाहिजे. त्याच्याचमुळे ते पांढरं शुभ्र असं तयार होतं. तर साल पूर्ण काढायची आहे. तर शेंगदाणे एका कपड्यावर टाकून घेतले, ते थंडे होतात तोपर्यंत त्याच कढईमध्ये बीट किसलेले आहे ते टाकले. बीटचा जो हलवा आहे त्याचे प्रकार बरेच आहेत.
वेगवेगळ्या प्रकारचे मी पण करून पाहिले, पण माझ्या मुलांना याच पद्धतीचं जास्त आवडतं. त्याच्यामुळे गाजराचा जो हलवा आहे तो पण आणि हा पण याच पद्धतीने मी करते. 1-2 वेळा मी ते दूध किंवा असं 2-3 प्रकारचे करून पाहिले, पण नाही आवडले मुलांना. आणि बीटचं थोडंसं शेगडीवर पडलं होतं, ते लगेचच्या लगेच काढून घेतलं, नाहीतर शेगडी लगेच खराब होऊन जाते. हे मिक्स करायचं आहे. सोपी पद्धत आहे, जास्त असं शिजवण्याची पण आवश्यकता नाही. काही तर कुकरमध्ये सुद्धा शिजवतात, पण मला तरी नाही वाटत, या पद्धतीनेच करत असते मी. आणि दूध, मिल्क पावडर ते काहीही टाकलेलं नाही, साधा केलेला आहे. तूप टाकलं. आता तूप टाकल्यानंतर परत त्याला मिक्स करायचं. आणि जी साखर असते, साखर थोडीशी याला जास्त टाकावी लागते, नाहीतर जो बीटचा वास आहे, थोडासा उग्र वास असतो त्याचा, तर तो येतो. थोडा प्रमाण वाढवावं लागतं साखरेचं याला. तर तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. साखर टाकल्यानंतर साखरेचं जे पाणी आहे तेच भरपूर होऊन जातं आणि त्याच्यामध्येच ते बीट पूर्णपणे शिजूनसुद्धा जातं. फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस हा कमी ठेवायचा. फुल गॅसवर जर केलं तर ते साखरेचं जे पाणी आहे ते खूप लवकर आटून जातं आणि जो बीट आहे ते पण कडक होतं, नरमपणा नाही राहत त्याला. तर बीटचा हलवा, गाजराचा हलवा जो काही करायचा असला तर तो केव्हाही कमी गॅसवर करायचा. इकडे बीट तयार होतं तोपर्यंत शेंगदाण्याचे जे साल आहे ते पण काढणं सुरू आहे. पूर्ण साल काढून टाकायचे. आता बीट चांगल्या प्रकारे त्याचं जे पाणी आहे ते शिजत आलेलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काजू आणि बदाम, त्याच्यानंतर विलायची, हे 3 पदार्थ टाकले. परत मिक्स केलं आणि परत त्याच्यावर झाकण ठेवलं. शेंगदाण्याचे पण जवळपास साल पूर्ण निघाली होती, मध्ये 1-2च राहिलेले आहेत, तर तेवढे पुरेसे होऊन जातात. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये याची सुरुवातीला पावडर करायची, परत मिक्स करायचं, परत फिरवायचं. थोडा वेळ लागतो याला, कारण आपल्याला त्याचं जे शेंगदाण्याचं तेल आहे ते वर काढायचं आहे, तर त्याच्यासाठी वेळ तर त्याला द्यावाच लागेल. फिरवायचं, परत चमच्याने मिक्स करायचं. अगदी 2-3 वेळाच फिरवल्यानंतर साईडला कडेला असं लागायला सुरुवात होऊन जातं ते. त्याच्यामध्ये जो चिकटपणा आहे, तेल हळूहळू वर यायला सुरुवात होते आणि ते असं वेगळंच होऊन जातं. पीनट बटर म्हणजेच जे शेंगदाणे आहे त्याचं आपल्याला तेल वर काढून त्याचं लोणी, बटर म्हणजेच लोणी, तर त्या पद्धतीचं ते एक प्रकार आहे, तो मुलांना खूप आवडतो. तर आता याच्यामध्ये जे खाण्याचं तेल आहे, स्वयंपाकासाठी वापरतो आपण ते, तर ते घातलं मी 2 चमचे. आणि आता परत झाकण ठेवायचं, परत मिक्स करायचं. तर जोपर्यंत आपल्याला असं एकदम लोण्यासारखं मऊ होत नाही तोपर्यंत ते करायचं आहे. आता चवीसाठी साखर टाकावी लागेल, तर साखरच्या ऐवजी मधसुद्धा इथे टाकू शकता तुम्ही. परत फिरवायचं आहे आणि मध जर नसेल तुमच्याकडे तर, किंवा आवडत नसेल तर साखर टाकली तरीही चालते. आता मी हे थोडं चॉकलेटी करणार आहे, त्याच्यामुळे जे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे ते टाकलं. आणि तुम्हाला जर चॉकलेट टाकायचं नसेल तर तसं प्लेन ठेवलं व्हाईट तरीही चालतं. तर ते चॉकलेट टाकल्यानंतर परत त्याला मिक्स करायचं, परत फिरवायचं, जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की ते अगदीच लोण्यासारखं झालेलं आहे तोपर्यंत याला फिरवायचं आहे. जसं जसं तुम्ही त्याला फिरवत जाल तसं तसं जे त्याचा जो पातळपणा आहे तो यायला सुरुवात होऊन जाते. सुरुवातीला असं वाटतं की खूप घट्ट आहे, पण फिरवत राहिलं तर ते पातळ व्हायला सुरुवातसुद्धा होऊन जाते. तर आता पाहू शकता तुम्ही किती असं थोडंसं हे आहे, आणि परत एकदा फिरवल्यानंतर परत ते पातळ होऊन जातं. तर या पद्धतीने असं बोटावर घेतल्यानंतर असं लोण्यासारखं वाटलं पाहिजे आपल्याला. तर आता हे झालं इथं तयार. त्याच्यानंतर बीटचा हलवा पण तयार झाला आणि हा व्हिडिओ पण कंप्लीट झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.